महापालिका निवडणुकांचे वारे आता वाहायला सुरुवात झालेली आहे। मुंबईचा महापौर कोणत्या समाजाचा असावा या मुद्द्यावरनं सध्या मुंबईतलं राजकीय वातावरण तापताना दिसतंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महापालिका निवडणुकांचे पडघम वाजले आहेत। मुंबईचा महापौर कोण? मुंबईचा महापौर खान की मराठी? महापौर पदावरून मुंबईत वातावरण तापलं। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुका कधी होणार यावर शिक्कामोर्तब झालं आणि प्रत्येक राजकीय पक्षानं आपली तयारी सुरू केली। राज्यात 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होण्याचा अंदाज आहे। याकरता ऑक्टोबरच्या 4थ्या आठवड्यात पहिली आचारसंहिता लागण्याची चिन्ह असून महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीत लागण्याचा अंदाज आहे। आता यावरूनच मुंबईत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे। गेल्यावेळी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुका आणि यावेळी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका यात जमीन आसमानाचा फरक आहे। कारण मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरंच पाणी गेलंय। शिवसेनेत फूट पडली आणि 2 शिवसेना निर्माण झाल्या, एक ठाकरेंची आणि दुसरी शिंदेंची शिवसेना। राष्ट्रवादीची ही तीच परिस्थिती। तर तिथं लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही महायुतीत मोठा भाऊ ठरलेल्या भाजपचं महायुतीत दिवसागणिक वजन वाढताना दिसतंय। त्यामुळे याही वेळी मुंबई महापालिका निवडणूक सर्वार्थानं महत्त्वाची आहे। त्यामुळे सारेच पक्ष या निवडणुकीत मैदान मारण्यासाठी कामाला लागले आहेत। त्यात खरा सामना होणार आहे तो इतकी वर्ष मुंबई महापालिकेवर वर्चस्व असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना विरुद्ध महायुतीचा। पण आता ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत मनसेचं इंजिन जोडलं जाण्याची दाट शक्यता सुद्धा आहे। त्यामुळे विरोधकांचं हे डबल इंजिन महायुतीवर भारी पडणार का हाही मुद्दा आहे। आणि यावर कडी म्हणजे सगळ्या निवडणुकीला किनार आहे ती अर्थातच मराठी की अमराठी या वादाची। त्याचं झालं असं, नुकताच भाजपचा संकल्प मेळावा पार पडला आणि या संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपनं खऱ्या अर्थानं मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ हा वाढवला। पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। फडणवीसांनी या विधानात ठाकरे बंधूंवर निशाणा साधल्याचं दिसलं आणि ब्रँड वगैरे काही नसून बेस्ट निवडणुकीत बँड वाजल्याचं म्हटलंय। ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला। बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। इतकंच नाही तर याच वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष साटम यांनी ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असा टोला लगावलाय। म्हणजे याचा अर्थ ते खानला महापौर करणार आहेत। याचा अर्थ म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा। आता नेमक्या याचवरून अर्थात मुंबईच्या महापौर पदावरून मुंबईतील राजकारण तापलं असून त्याला शिवसेना आणि मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। इतकंच नाही तर कलाम, आरिफ, मोहम्मद खानांना पदं कुणी दिली असा सवाल उपस्थित करत खानांचा तिटकारा असेल तर मुश्रीफांना मंत्रिमंडळातून दूर करा असा इशाराही राऊतांनी दिला आहे।
जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं. तर खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार. पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार असा इशारा मनसेकडून दिला जातोय. अर्थात याही आरोपाला भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड वागणार. त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिलेला नाही. म्हणजे त्यांना मी त्याच्याकरता दोष देत नाही. त्यांचा पक्ष आता इतका छोटा आहे किंवा छोटा झालेला आहे किंवा छोटा राहिलेला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या निवडणुकीत तुमचा बँड कशा पद्धतीने वाजला, मुंबईकरांनी तुम्हाला कशा पद्धतीनं घरचा रस्ता दाखवला हे लोकांनी बघितलंय. संजू भाऊ, बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका. तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय. थोडक्यात काय तर या सगळ्या आरोप प्रत्यारोपात आजवरचा इतिहास पाहता या राजकीय संघर्षात सामान्य मुंबईकरांच्या दृष्टीनं पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शाळा हे प्रश्न येणाऱ्या काळात गौण ठरणार असून मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा येणारी ही मुंबई महापालिका निवडणूक भावनिक मुद्द्यांवरच रंगण्याची दाट शक्यता दिसतीये, ज्याला आतापासूनच सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.